इराण इस्रायलचा वॉर काही थांबायचं नाव घेत नाहीये। त्यात आता इराणने इस्रायलवर अशी एक मिसाईल टाकली आहे ज्याने फक्त इस्रायलच नाही तर सारं जग शॉक झालंय। नेमकं हे मिसाईल काय आहे थोडक्यात पाहूया। स्क्रीनवर दिसणारं हे मिसाईल ड्रॅगन सारखं दिसतंय। सोशल मीडियावर याचे काही फोटोज व्हिडिओज व्हायरल झाले। ते पाहून अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली। पण तुम्हाला सांगते हे इराणचं रहस्यमय फताह क्षेपणास्त्र आहे। हे इस्रायलवर डागलं आणि त्यामुळे इस्रायलचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या क्षेपणास्त्राविषयीची माहिती फार इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इराणच्या IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने फताह क्षेपणास्त्राला टर्निंग पॉइंट म्हटलंय। हे क्षेपणास्त्र सॉलिड फ्युअलवर चालते। यामध्ये मुव्हेबल नॉझल असल्यामुळे हवेत वेगाने वळण त्याला शक्य आहे। या क्षेपणास्त्राने इस्रायलच्या संरक्षण यंत्रणांना चांगलाच चकवा दिलाय। आता हे एक हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे। हायपरसोनिक क्षेपणास्त्र असं क्षेपणास्त्र जे ध्वनीपेक्षा 5 पट अधिक वेगाने झेपावतं आणि उडतानाच दिशा बदलू शकतं। त्यामुळे सध्याच्या एअर डिफेन्स सिस्टमला त्याला टिपणं खूप कठीण होऊन जातं। फताह हे क्षेपणास्त्र 2 टप्प्यांमध्ये कार्यरत असणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। यात मार्गदर्शक तंत्रज्ञान अत्यंत अचूक आहे। याचा मार्ग 1400 किलोमीटरपर्यंत असू शकतो। यामध्ये गोलाकार इंधन यंत्रणा असून ते हवेत कुठल्याही दिशेला वळू शकतं। 2023 मध्ये प्रथम याचं इनॉग्रेशन झालेलं। फताहमुळे आता इराण, रशिया, चीन आणि भारतासारख्या देशांच्या रांगेत पोहोचलंय जे हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करू शकतात।